रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तुम्हा सर्वांचे नेते, या देशाचे मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्या सत्काराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सत्कार मूर्ती रामदास आठवले साहेब यांनी आता या ठिकाणी आपल्याला परखड असं मार्गदर्शन केलं। ते राष्ट्र समाज पक्षाचे अध्यक्ष, या राज्याचे माजी मंत्री आमचे बंधू महादेव जानकर साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सरवदे, अविनाश मातेकर साहेब, सन्माननीय गौतमजी सोनावणे, पप्पू कागदे, बालसिंगजी, सीमाताई आठवले, मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय आमच्या गावाले सिद्धार्थ कासारे, रमेश गायकवाड, व्यासपीठावरील आशाताई, आता सगळ्यांचीच नावं घेतली। एवढे आठवले साहेब कार्यकर्ते तेवढेच पदाधिकारी आहेत। वरती एक मेळावा होईल त्याच्यामुळे मी नावं घेत नाही। हे वैभव आहे आठवले साहेबांचं, दुसऱ्या कोणाच्या नशिबामध्ये नाहीये। आठवले साहेबांच्या कार्यक्रमाला आलो की मला पण कविता करायची आठवले साहेब स्फूर्ती येते तुमच्याकडून। आणि मी बसल्या बसल्या या ठिकाणी कविता करत होतो। भल्या भल्यांना सत्तेत बसवले, भल्या भल्यांना सत्तेत बसवले, नको त्यांना हटवले, त्यांनाच म्हणतात रामदास आठवले। भल्या भल्यांना सत्तेत बसवले, नको त्यांना हटवले, त्यालाच म्हणतात रामदास आठवले। रामदासजी आठवलेंचा होतोय सत्कार, रामदासजी आठवलेंचा होतोय सत्कार, कारण ते आंबेडकर चळवळीच्या विचारांचा आहे फुतकार। आठवलेंना मोदींनी दिलंय खातं सामाजिक न्याय। कुठलं खातं दिलंय? सामाजिक न्याय, कारण तो खरा भीमाचा पुत्र आहे, कारण तो खरा भीमाचा पुत्र आहे। मगाशी आमच्या आशाताई म्हणत होत्या की आठवले साहेबांच्या सत्काराला अर्थ आहे, आठवले साहेबांच्या सत्काराला अर्थ आहे। ज्याला भीमाचा रामदास कळला नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे। ज्याला भीमाचा रामदास कळला नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे। अशी स्फूर्ती जरा रामदास आठवले साहेबांकडून घेऊन मी आपल्या समोर या ठिकाणी बोलतो। आणि कार्यकर्त्यांसाठी माझं आव्हान आहे, ज्याला भीमाचा रामदास कळला नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे। आणि बाबासाहेबांचा विचार व आरपीआय पक्ष तळागाळापर्यंत नेण्यास आरपीआयचा पॅथर समर्थ आहे। तळागाळापर्यंत आरपीआय नेण्यासाठी पॅथर समर्थ आहे। आणि म्हणून जर तळागाळापर्यंत पॅथर गेला तर जसे आमचे त्या ठिकाणी जानकर साहेब म्हणाले की आपल्याला कोणाकडे मागावं लागणार नाही, आपल्याकडे लोक समोरून त्या ठिकाणी घेऊन येतील। आज खरं म्हणजे रामदास आठवले साहेबांचा सत्कार होतोय आणि या देशामध्ये आठवले साहेबांच्या वतीने एक विक्रम प्रस्थापित होतोय। कारण या देशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आंबेडकर विचारांच्या जे यश मिळाले नाही ते आरपीआयला आणि रामदास आठवलेंना यश मिळालंय। म्हणून देशामध्ये त्या ठिकाणी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी मंत्री होत आहेत। खरं म्हणजे रामदास आठवले साहेबांचा स्वभाव मला कॉलेज जीवनापासून माहित आहे, कारण मी सिद्धार्थ कॉलेजचा विद्यार्थी आणि सिद्धार्थ कॉलेज आणि आंबेडकर कॉलेज तसा काही फार फरक नव्हता। म्हणजे आम्ही सिद्धार्थची मुलं उठलो की आंबेडकरला जायचो, आंबेडकरची आमच्याकडे बुद्ध भवनला यायची। आणि त्या दिवसापासून एक चळवळीतला तरुण नेता
कुठल्याही प्रकारचा राजकीय पाठीशी वारसा नाही, कुठल्याही वाडवडिलांची परंपरा नाही, केवळ बाबासाहेबांचा विचार हाच वारसा घेऊन त्या ठिकाणी गावोगाव त्या ठिकाणी फिरले, आंदोलनं उभी केली आणि आज रामदास आठवले देशाचा मंत्री म्हणून तुमच्या माझ्यातला कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. खरं म्हणजे रामदास आठवले साहेबांच्या परिश्रमाला सॅल्यूट आहे. म्हणजे आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना रामदास आठवलेकडून खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे माणसाने आयुष्यामध्ये समाधान काय असतं ते रामदास आठवले साहेबांकडून शिकावं. मिलेगा तो भी भला, नहीं मिलेगा तो भी भला, म्हणून ते इथपर्यंत आलेच. म्हणजे त्या ठिकाणी मागायचं काम करणार, परंतु काही परिस्थितीमुळे एखादी गोष्ट मिळाली नाही, मागं पुढं झाली नाही, तर त्या ठिकाणी त्याची खंत करत बसायचं नाही, पुन्हा चालत राहायचं आणि शेवटी त्या ठिकाणी यश रामदास आठवले साहेबांच्या मागे पळत त्या ठिकाणी येतं. आणि म्हणून या सत्काराच्या निमित्तानं माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी एक चळवळीला मानणारा कार्यकर्ता आहे. सिद्धार्थ महाविद्यालयात माझं शिक्षण झाल्यामुळे आंबेडकर चळवळीचा एक वेगळा प्रभाव या ठिकाणी माझ्यावर, अनेक आस्था आपल्या समाजाविषयी, चळवळीची माझ्याकडे आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, मगाशी आमच्या जानकर साहेबांनी सांगितलं ते रास्त आहे. खरं आपण पचवायलाही शिकलं पाहिजे की संघटन आज मंत्री देशात अनेक आहे. मला सांगा 4 वाजल्यापासून षण्मुखानंद सारख्या हॉलमध्ये एवढ्या गर्दीनं एक तरी मंत्री माणसं जमू शकतो का, बसू शकतो का? ही किमया केवळ आरपीआयची आहे, रामदास आठवले साहेबांची. या घोषणांबरोबर संघटन बांधण्याची जबाबदारी सुद्धा आजच्या या आपल्या सत्काराच्या निमित्तानं आपण स्वीकारली पाहिजे. आपण केवळ कार्यक्रमापुरते, मेळाव्यांपुरते, तिकिटांपुरते न राहता त्या ठिकाणी ज्या ज्या बूथवर आहे, तालुक्यात आहे, त्या ठिकाणी माझं संघटन मजबूत झालं पाहिजे. जर माझं संघटन मजबूत झालं, त्या ठिकाणी दिसलं तर विकलं जातं. आपली ताकद तालुक्यात उभ्या करा, वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी उभी करा आणि ती दिसली पाहिजे. आज बूथ संघटनाचं मगाशी सांगितलं जानकर साहेबांनी की जर आपण केवळ संघटन बांधणार नसू, संघटनेचा आपण पसारा करणार नसू, वाढवणार नसू, तर त्या ठिकाणी आपल्याला केवळ रामदास आठवले साहेबच त्या ठिकाणी नेते आणि मंत्री राहतील. उद्या आम्हाला पंचायत समिती हवी, आम्हाला जिल्हा परिषद हवी, आम्हाला नगरसेवक लढवायचा आहे. कार्यकर्त्याला अधिकार आहे. ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला त्या कामाचं चीज झालं पाहिजे, परंतु ते करत असताना तशा पद्धतीनं संघटन बांधण्याची भूमिका सुद्धा या सत्काराच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं रामदास आठवले साहेबांचा सत्कार करणी लागेल. नाहीतर हात तुरे घातले, मोठा आपण समारंभ केला आणि पुन्हा आम्ही तो पक्ष वाढवण्यासाठी जर गावागावात तळागाळापर्यंत जर संघटन उभं केलं नाही, तर मला वाटतं तो सत्कार व्यर्थ होईल. आणि म्हणून या सत्काराला अर्थ हवा असेल तर आजपासून या षण्मुखानंदाला शपथ घेऊन जा की आम्ही एवढं आमचं संघटन मजबूत करू की आम्ही डिमांडर नाही, कमांडर आहोत, हे कृतीत त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. मी समजू शकतो, खरं म्हणजे पप्पू कागदे आपण भूमिका व्यक्त केली. मी तुमच्यासारखा आक्रमक कार्यकर्ता आहे, पण जरा आता आक्रमकतेबरोबर समन्वयाच्या भूमिकेचे दिवस आलेले आहेत. हो, आमच्या जानकर साहेब तर तलवार काढूनच असतात ते, आणि आठवले साहेब तशा पद्धतीची भूमिका घेतात. कारण सर सलामत तो पगडी पचास, आपला नेताच टिकला नाही तर आपण काय टिकणार. आणि म्हणून 288 आपण लढवू ना, लढवायला काय फार लागत नाही, परंतु ते करत असताना आम्ही प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन गेलं पाहिजे. आम्हाला विभागात संघटन मजबूत केलं पाहिजे, ताकद वाढवली पाहिजे आणि समोरून बोलले पाहिजे की नाही, या ठिकाणी आंबेडकर चळवळीचा की आरबीआयचा कार्यकर्ता उभा केला तर चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी यश मिळू शकतं.
ती जबाबदारी घेऊन आपल्याला कामाला लागायचं। आज बांधवांनो आपला सन्मान आहे। आज त्या ठिकाणी आठवले साहेब तीनदा देशाचे त्या ठिकाणी मंत्री होत आहेत। एकही खासदार त्या ठिकाणी एकही नसताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खरा आरपीआयचा आणि आंबेडकर चळवळीचा सन्मान केला आणि खऱ्या कार्यकर्त्याला आज केंद्रामध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून बसवलं, सन्मानाने बसवलं। हा सन्मान आठवले साहेबांचा ना, हा सन्मान तुमचा आहे। हा सन्मान कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आहे, कष्टाचा त्या ठिकाणी आहे। आज खरं म्हणजे मी समजू शकतो की तुमच्या अपेक्षा असणं, परंतु एक चांगलं तुमचं भाग्य आहे की मलाच तुमच्याशी समन्वय करायला भारतीय जनता पार्टीने देवेंद्रजीने दिलेला आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका। जिथे जिथे मग समित्या असतील, जिल्हास्तरीय महामंडळ असतील, जेवढं झुकतं माप तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यासाठी तुमचा दूध म्हणून मी त्या ठिकाणी सरकारकडे पाठपुरावा करेन, हा विश्वास त्या ठिकाणी तुम्हाला देतो। डीपीडीसी असेल, महामंडळ असतील, मी कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्याला जर आपण दिलं नाही, ऊर्जा दिली नाही, काही माध्यम दिलं नाही, तर कार्यकर्ता सुद्धा किती धावणार, किती पळणार, यालाही सुद्धा त्या ठिकाणी मर्यादा आहेत। मला हळूच कानात त्या ठिकाणी सांगतायत की कॉर्पोरेशनला पण सांगा तुम्ही मागा तिकीट, मी जास्तीत जास्त तुमच्या बाजूनं कॉर्पोरेशनला पण तिकीट देण्यासाठी असेल। करू तुमचं तुमच्या बुध बांधणी करा पहिली, मिळणार आहे बघा, तुमच्या नशिबात आहे ते सगळं मिळणार। आपण सत्कारासाठी आलो की तिकीट मागण्यासाठी आलोय? सत्कारासाठी आलोय ना। खरं म्हणजे आज मगाशी त्या ठिकाणी जानकर साहेब सांगत होते की खऱ्या अर्थानं या आंबेडकर चळवळीचा किंवा आंबेडकरांच्या विचाराचा सन्मान भारतीय जनता पार्टीने केलाय, मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलाय। तरी सुद्धा त्या ठिकाणी विपरीत पद्धतीनं आज मला या ठिकाणी थोडंसं वाईट वाटलं। मगाशी पप्पू कागदे बोलत होते तेव्हा देवेंद्र फडणवीस मुद्दाम आले नाहीत वगैरे, असं काही नाहीये। देवेंद्र फडणवीसांनी मला आठवणीने पाठवलंय, आज त्यांची तब्येत त्या ठिकाणी ठीक नाहीये, ते तिकडच्या पण मला वाटतं कार्यक्रमाला गेले नाही। आणि देवेंद्र फडणवीस समाजाविषयी काय हे जानकर साहेब सांगतील आणि आठवले साहेब त्या ठिकाणी सांगतील। आणि त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे आपलं जे मित्रत्वाचं नातं निर्माण झालंय त्याच्यात मला वाटतं खडा टाकण्याचं काम होऊ नये। कारण माणसं जोडायला, महायुत्या घडवायला खूप वेळ लागतो, परंतु वक्तव्य आणि शब्द एवढे काही वाईट असतात की एक शब्द एक वाक्य होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी करून टाकतो। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी आपण न्याय मागणारे आहोत। न्यायाचा लढा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी उभा केलाय आणि त्याच बाबासाहेबांचा सन्मान मग पंचतीर्थात कुणी केली, आज परदेशामध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांचं घर स्मारक कुणी केलं, आज ज्या ज्या बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं ज्या ज्या वास्तू पुनीत झाल्या त्या सगळ्या वास्तूंना ऊर्जितावस्था देण्याचं काम, सन्मान देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय, हे मी छातीवर हात ठेवून त्या ठिकाणी सांगतो। परंतु राजकारण करणारी मंडळी त्या ठिकाणी राजकारण करते, परंतु आमच्या आठवले साहेबांनी या ठिकाणी जो त्या ठिकाणी वसा घेतला, आज कुणी काही म्हटलं तरी भारतीय जनता पार्टी सोबत अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करतायत। मी त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं सांगतो की त्यांचा हा विश्वास भारतीय जनता पार्टी अजिबात तोडणार नाही आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, हाही विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला त्या ठिकाणी देतो। आपण सारे जण खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचे पायीक आहोत आणि मी तर काय बाबासाहेबांच्या विचारानं भारावलेला आहे। म्हणजे मी नेहमी सांगतो की आठवले साहेब माझा मुलगा आहे, तो 14 एप्रिलचा आहे, त्याला आम्ही घरी बाबासाहेब बोलतो। म्हणजे 12 तारखेला डिलिव्हरी होणार होती, आमच्या डॉक्टरनी विचारलं, कोकणातले आमचे लोक जरा पंचांग बघतो, म्हटले जरा बघा पंचांग पंचांग कसलं बघताय, बोललो परवा बाबासाहेबांच्या महामानवाचा जन्म झालाय, मी ठरवून माझ्या मुलाला 14 एप्रिलला त्या ठिकाणी जन्म दिला, ठरवून। कारण याच्यापेक्षा चांगला दिवस या जगात दुसरा कुठलाही नाहीये आणि त्याच्यामुळे 14 एप्रिलला माझ्या सुपुत्राचा सुद्धा
त्या ठिकाणी जन्मदिवस असतो आणि त्याला बाबासाहेब आम्ही घरी बोलतो. हे एक नातं, एक प्रेम जिव्हाळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या विषयी आहे आणि हे प्रेम वाढलं पाहिजे. आपला जिव्हाळा वाढला पाहिजे. पद येतात, पद जातात. पद का माणूस जन्माला येताना पद घेऊन येत नाही. पद आपल्या कर्तृत्वाने मिळतात, कधी मिळत नाही, परंतु आपण त्या ठिकाणी काम करत राहायचं आणि तशा पद्धतीचं काम आपण आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करा. एक दिवस नक्की येईल, 12 आमदार पण तुमच्या त्या ठिकाणी होतील आणि 60% मतं सुद्धा जानकर साहेब मिळतील. परंतु जानकर साहेबांनी सांगितलं त्याचं वाईट वाटून घेऊ नका. बूथ कमिटीची रचना करा. आज भारतीय जनता पार्टी एवढा राष्ट्रीय पक्ष आहे. आज त्या ठिकाणी देशात सरकार आहे, अनेक राज्यात सरकार आहेत, परंतु आज लोकसभेचा अध्यक्ष जे आपले आता आहेत ना, कोण, ओम बिर्ला साहेब माझ्याकडे दहिसरला आले होते लोकसभेच्या निवडणुकीला आणि आमच्या रमेश गायकवाडच्या तिथला एक बूथ आहे आमच्या केतकी पाड्यातला, बूथ कमिटीची मीटिंग घेत होती. लोकसभेचा अध्यक्ष येऊन बूथ कमिटीच्या 15-20 लोकांशी बोलतोय. याला संघटन बोलतात. ते संघटन तुम्ही उभं केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मला वाटतं याचा उल्लेख एवढ्यासाठी केला. कोण मोठा नेता, कोण छोटा मोठा नेता नाही. आज आंबेडकरी विचाराला मानणारा या देशात सगळ्यात मोठा पक्ष कोणता आहे तर तुमचा आरपीआय पक्ष आहे आणि सगळ्यात लोकप्रिय नेता कोण आहे तर रामदास आठवले आहे आणि ही पुंजी आहे आपल्याकडे. आज बाबासाहेबांचा विचार नेणारा नेता कोण आहे तर या देशात पटकन सांगतील की रामदास आठवले साहेब आहेत. आणि ही पुंजी घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या पक्षाचा त्या ठिकाणी व्याप वाढवा. निश्चितपणे येणारा काळ हा आरपीआयचा त्या ठिकाणी मी तर कामं किती सांगेन ते मला सांगतात. पीपल एज्युकेशन सोसायटीचा आंदोलन आमचा तो युवाचा चंद्रशेखरने केलं, गळत होतं त्यावेळेला मी विरोधी पक्ष नेता होतो आणि विरोधी पक्ष नेत्यावर मी त्या ठिकाणी आंदोलन केलं. तेव्हाच्या मंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलं की सिद्धार्थ कॉलेजचा मी विद्यार्थी आहे, त्यांना तात्काळ पैसे द्या, नाहीतर मी माझ्या पद्धतीत त्या ठिकाणी जे करायचं ते करेन. त्यावेळेला मला वाटतं 14 कोटी ना चंद्रशेखर, 14 कोटी मी मंजूर करून घेतले समाज कल्याण मंत्र्यांकडून. परंतु अर्धे पैसे आले, अर्धे आता गाडी हलत नाही पुढे. लवकरच आपण सिद्धार्थ कॉलेजचे सुद्धा सगळे पैसे या सरकारकडून मिळवून देऊ. कारण या सरकारमध्ये आम्ही बोललो तर त्या ठिकाणी होईल असं वातावरण आहे आणि आठवले साहेबांच्या शब्दाला किंमत आहे. तिकिटासाठी मागे पुढे होत असलं तरी कामांसाठी होणार नाही. या ठिकाणी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि जिथे जिथे आंबेडकर चळवळीला कार्यकर्त्यांना आठवले साहेबांसोबत आमची मदत मार्गदर्शन लागेल त्यासाठी तुमच्यातलाच एक सैनिक या नात्याने मी तुमच्या सोबत राहीन. सुदैवानं महायुती किंवा भाजप सोबत समन्वय करण्याची जबाबदारी मला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमची दुःख, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अत्यंत संवेदनशीलतेने आणि गांभीर्यानं त्या ठिकाणी सरकार पुढे ठेवू आणि जास्तीचा न्याय आपल्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करू एवढा विश्वास या ठिकाणी देतो. मी या सत्काराच्या निमित्तानं आठवले साहेबांना आई जगदंबा उदंड आयुष्य देवो आणि त्यांना निरोगी असं आयुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून या देशाची आणखी सेवा त्या ठिकाणी हो अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि आपण सारे जण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.